नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी अमोल जोशी. जी स्वतःला हवी हवी असते पण इतरांना मिळाले की मात्र पोटात दुखते, तिलाच तर पगारवाढ म्हणत नाहीत ना. आता आपल्या लाडक्या आमदारांचं आणि मंत्र्यांचंच घ्या. त्यांना पगारवाढ काय झाली, प्रत्येकाला नुसता पोटशूळ उठलाय. जो उठतो तो त्यांच्या पगारवाढीवर नाकं मुरडतोय. ठीक आहे, आमच्या आमदारांकडे पजेरो, जॅग्वार, ऑडी, मर्सिडीज, मेबॅक अशा आलिशान गाड्या आहेत. मतदारसंघामध्ये बंगले आणि राजधानी मुंबईत फ्लॅट आहेत, पेट्रोल पंप आहेत, कारखाने आहेत, शाळा कॉलेज आहेत, कुठल्या एजन्सी आहेत. पण म्हणून काय त्यांचा पगार वाढायला नको? लोकसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आमदारांना आणि जनतेच्या भल्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या मंत्र्यांना दुप्पट पगारवाढ झाली तर बिघडलं कुठे? आता सामान्य माणसांचे पगार नाहीत वाढत दुपटीनं, त्यात या लोकप्रतिनिधींचा काय दोष? सामान्य माणसाला नसतो स्वतःचाच पगार ठरवण्याचा अधिकार. आमदारांना कायद्यानंच मिळाला हा अधिकार, मग त्यांचं काय चुकलं? सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना नाही का मिळत 1.5 लाख रुपये पगार? 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग यांना होतो ना लागू. मग तेवढाच पगार आमदार आणि मंत्र्यांना मिळाला तर या सामान्य लोकांची एवढी चिडचिड का? अहो, आमदार व्हायचं म्हणजे किती खर्च असतो माहितीये का? मतदारसंघामध्ये फिरावं लागतं, कार्यकर्त्यांची चहा पाण्याची सोय करावी लागते, अडलेल्या नडलेल्या मदतीचा हात द्यावा लागतो. स्वतःच्या खिशातनं पदरमोड करून किती दिवस आमदारांनी हा खर्च करायचा? त्यासाठी वाढवून घेतला त्यांनी पगार, तर एवढा गहजब माजवण्याचं कारण काय? पगार वाढल्यामुळे आमदारांची कार्यक्षमता वाढणार का? सभागृहात गोंधळ घालून कामाचे तास वाया घालवण्याचे प्रकार कमी होणार का? या पगारवाढीतून जनतेचं भलं होणार का? आणि कर्जबाजारी असलेल्या महाराष्ट्राला आमदार मंत्र्यांचे हे लाड पुरवता येतील का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. आमदारांचं काम किती, पगार किती? आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा हा एक खास रिपोर्ट. राज्याला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक विधिमंडळात एकमेकाची उणीधुणी काढण्यात धन्यता मानतात. पण वेतनवाढीचा विषय आला की दोन्ही बाजूंची अचूक युती होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार आणि मंत्र्यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्याचा प्रस्ताव फारशी चर्चा न करताच मंजूर झाला. आमदारांचं वेतन 75,000 रुपयावरून 1.5 लाख रुपये झालं होतं. आमदारांची पेन्शन 40,000 रुपयावरून 50,000 रुपये करण्यात आली. याशिवाय प्रत्येक टर्मला 10,000ची अतिरिक्त पेन्शन वाढ मिळणार आहे. आमदारांच्या पीएचा पगार 15,000वरून 25,000 रुपये करण्यात आला. 10,000 रुपये पगार देऊन टेलिफोन ऑपरेटर ठेवण्याची मुभा देण्यात आली. मंत्र्यांचा पगार आता 1.25 ते 2 लाखाच्या घरात जाणार आहे. मंत्री आणि आमदारांचे पगार आता सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या समकक्ष करण्यात आले. यापुढे सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे पगार वाढले की आमदार मंत्र्यांचे पगारही त्याप्रमाणे वाढणार. चांगलं आणि प्रामाणिक काम केलं पाहिजे अशी अपेक्षा असेल तर त्याची ही काळजी देखील आपण घेतली पाहिजे की प्रामाणिक काम करण्याची म्हणजे त्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता आपण कायम ठेवली पाहिजे. आणि म्हणून आजही म्हणजे आता ही जी काही पगारवाढ आपण केली आहे, दिल्लीपेक्षा, आंध्रपेक्षा, तेलंगणापेक्षा सगळ्यांपेक्षा अजूनही ती कमी आहे, पण माझ्या मते ती योग्य आहे. विधिमंडळात बच्चू कडू यांचा अपवाद वगळता कुणीही विरोध केला नाही. रामनाथ मोते, कपिल पाटील, श्रीकांत देशपांडे या शिक्षक आमदारांनीही वेतनवाढ नाकारली आहे. राज्यात विधानसभेचे 289 आणि विधान परिषदेचे 78 आमदार आहेत. शिवाय माजी आमदारांची संख्या 1572 एवढी आहे. आमदारांच्या या पगारवाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 200 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आधीच राज्यावर 3.5 लाख कोटींचं कर्ज आहे. असं असतानाही शरद पवार आणि गिरीश महाजनांसारखे नेते या पगारवाढीचं समर्थन करताना दिसत आहेत. लोकांना खर्च किती असतो, फिरावं किती लागतं, कामं किती असतात. 1.5 लाख म्हणजे हे जरी आपल्याला मोठी रक्कम वाटत, अधिकाऱ्यांच्या बरोबरीत आम्ही पगार केलेला आहे, क्लासवर अधिकाऱ्यांच्या बरोबरीत आम्ही आमचा पगार केलेला आहे. परंतु आज आमदारासोबत जर तुम्ही 2-4 दिवस राहिलेत, 8 दिवस राहिला तोपर्यंत, तर मग आपल्याला कळेल की आमदारांना लोक किती त्रास देतात, किती त्यांना खर्च असतो. कर्जाच्या बोजामुळे विकास कामांना निधी कमी पडतो. विकास कामांसाठीच्या निधीला कात्री लावावी लागते. असं असताना आमदार मंत्र्यांना दिलेली भरघोस वेतनवाढ खरंच योग्य आहे का, याचा विचार आमदारांनीच करण्याची वेळ आली आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.
आणि चला या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करूया। या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर मुंबईतून आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम, त्याचबरोबर ज्यांनी ही पगारवाढ नाकारली ते अपक्ष आमदार बच्चू कडू सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। तर पुण्याच्या आमच्या स्टुडिओमधून या चर्चेमध्ये सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी सुद्धा सहभागी झालेले आहेत। तिघांचंही स्वागत। आणि काही वेळातच शिक्षक आमदार रामनाथ मोते सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आपल्यासोबत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया या भागातला आपला मुख्य प्रश्न। आमदारांच्याच पगारवाढीबद्दल जनतेमध्ये रोष का, या प्रश्नापासून आपण चर्चेला सुरुवात करूया। आमदार राम कदम यांच्याकडे हा पहिला प्रश्न घेऊन आपण जाऊया। राम कदमजी, ज्यावेळी IIT मधल्या एखाद्या विद्यार्थ्याला नवीन नोकरी लागते तेव्हा किंवा IIM मधल्या एखादा ज्यावेळी गल्लेरठ्ठ पगाराची नोकरी लागते त्यावेळी त्याच्याबद्दल जनतेमध्ये असा रोष असलेला दिसत नाहीये। पगारवाढीबद्दल विरोध आहे किंवा पगारवाढ चुकीची आहे असं आमचं म्हणणं नाहीये, मात्र हा जो रोष दिसतोय जनतेमध्ये, सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेल किंवा ट्विटरवर असेल, फेसबुक, सगळ्या प्रकारच्या सोशल मीडिया, व्हॉट्सअपवर मेसेजेस फिरत आहेत, तर हा रोष नेमका कशामुळे आहे असं तुम्हाला वाटतंय? का आमदारांच्या पगाराला एवढा विरोध जनतेमधनं होताना दिसतोय? अमोलजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला या ठिकाणी अत्यंत नम्रतेने हे कबूल करावं लागेल। हे काही मला कॅमेऱ्यासमोर सांगण्याची ही गोष्ट नव्हे, पण तरीसुद्धा ज्यावेळेस 2009ला मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत मी एकही रुपया मानधनाचा माझ्या घरी नेलेला नाही। मी काय केलं त्याच्याऐवजी, की जे म्हातारे आईवडील आहेत की मुलाचं लग्न झाल्याच्यानंतर मुलगा बायकोला घेऊन कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो आणि थकलेलं ते म्हाताऱ्या आईवडिलांचं शरीर कामही करू शकत नाही आणि गरिबीचा प्रवास, आणि अशा स्थितीत धड कोणाला विचारता येत नाही, भीकही मागता येत नाही, शरीरही थकलेलं आहे, अशा विचित्र अवस्थेमध्ये अनेक म्हातारे आईवडील राहतात। तर मी सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही संख्या घेतली, सुरुवातीला 20 घेतले, 50 घेतले, 100 घेतले। आज जवळपास 2700 म्हातारे आईवडील आहेत ज्यांना मी माचीसच्या डबीपासून डोक्याच्या बिलकुल राम कदमजी, तुम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या मतदारसंघात हे करताय याचं कौतुकच आहे, मात्र आजचा विषय हा फक्त केवळ तुमच्या पुरता नाहीये। जनतेमध्ये जो रोष दिसतो आहे या पगारवाढी विरोधात, त्याविषयीचा हा प्रश्न आहे। अमोल, मी याला सविस्तर थोडंसं उत्तर देतो। मला सुरुवातीला थोडा वेळ द्या, नंतर बाकीच्या वक्त्यांना पूर्ण दिला तरी हरकत नाही। तर हा जो प्रयत्न आहे त्याच्यामुळे मी हे पगार किंवा मानधन वाढलं ह्याचा मला उपयोग, व्यक्तिगत उपयोग शून्य, कारण मी एकही रुपया माझ्याकडे घेणार नाही आहे। मला जर विचाराल तर अपंगांचं जे वेतन मानधन आहे, विधवांचं मानधन आहे, परित्यक्त्यांचं मानधन आहे, या मानधनामध्ये अधिक वाढ झाली पाहिजे, पोलिसांचा पगार वाढला पाहिजे, शिक्षकांचा पगार वाढला पाहिजे, ही माझी स्वतःची मानसिकता आहे। आणि त्या दृष्टिकोन, हे माझं पक्षाचं प्रवक्ता म्हणून मी मत मांडत नाही आहे आजच्या चर्चेमध्ये, माझं स्वतःचं व्यक्तिगत मत म्हणून मांडतो आहे। पण मूळ मुद्दा या ठिकाणी हाही आपण समजून घेतला पाहिजे। दोन गोष्टी आहेत। पहिली गोष्ट, आपण असं गृहीत धरून चाललोय की सगळेच आमदार गर्भश्री बनत आहेत, असं नाही आहे हो। खूप आमदार असे पण आहेत जे गरीब आहेत, गरिबाच्या संसारातून त्यांना मुलं बाळ संसार आहे, आणि अशा स्थितीमध्ये प्रत्येक आमदाराचा बाकीचा खर्च बघा। नुसतं प्रत्येकाला चहा जरी विचारलं किंवा गाडी भाडे जरी पाहिलं आपण, तरी तुमच्या लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात खर्च येतो। जर आपल्याला ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि या लोकशाहीमध्ये गरीब घरातला माणूस सुद्धा उद्या खासदार झाला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, आणि झाल्याच्या नंतर तो प्रामाणिक राहून त्यानं लोकांचं काम केलं पाहिजे, ही जर आपली अपेक्षा असेल तर लोकशाहीमध्ये त्याला व्यवस्था आपल्याला पुरवावी लागेल, हे मान्य आधी आपल्याला करावं लागेल। म्हणजे आपण जर जगभराचा विचार केला तर जगामध्ये आपण 12 जर पंतप्रधान काढले तर 1 क्रमांकाचा पगार किंवा ज्याला मानधन म्हणतो ते ओबामांना मिळतं, आणि 12 क्रमांकाचं मानधन आपल्या देशाच्या पंतप्रधानांना मिळतं। म्हणजे साऊथ आफ्रिकेला सुद्धा आपल्यापेक्षा गरीब देश आहे, पण त्याही देशामध्ये जगाच्या तुलनेमध्ये 4थ्या क्रमांकाचं मानधन त्यांना मिळतं। आता राज्यावर कर्ज आहे, अनेकांचे पगाराचे प्रश्न प्रलंबित आहेत, अपंगांचा सगळ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, पूर्ण मान्य मला। पण असं आपण गृहीत का धरतोय की सगळेच आमदार भ्रष्ट आहेत, सगळेच आमदार नालायक आहेत, असं नका समजू। खूप लोक चांगले आहेत,
खूप खासदार चांगले आहेत, खूप नगरसेवक चांगले आहेत. नाही मुळात जेव्हा आपल्याला बिलकुल प्रामाणिक राम कदमजी तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे, पण आमदार भ्रष्ट आहेत, आमदार वाईट आहेत, आमदार गर्भश्रीमंत आहेत, केवळ एवढ्याच कारणांसाठी या पगारवाढीला सर्वसामान्यांमधून विरोध होतोय की याच्या व्यतिरिक्त सुद्धा अन्य काही कारणं आहेत? याचा आपल्याला थोडासा तपास घ्यावा लागेल, थोडासा शोध घ्यावा लागेल. आमदार बच्चू कडूंनी ही पगारवाढ नाकारलेली होती. बच्चू कडू, ही पगारवाढ नाकारण्यामागे तुमचं नेमकं कारण काय होतं? जसं राम कदम म्हणतात की जनतेच्या कामासाठीच हा पैसा ते वापरतात, तसा पैसा तुम्हाला वापरावा असं का वाटला नाही? आणि हा केवळ वैयक्तिक एका आमदारापुरता किंवा त्यांनी त्याच्या मतदारसंघात काय करायचं याचा प्रश्न नसून हा पूर्ण राज्याचा धोरण म्हणून असलेला हा निर्णय होता. त्यामुळे असा या निर्णयाला तुमचा तत्वतः कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर विरोध आहे? नाही, खरं तर अमोलजी लक्षात घ्या, कारण आपण जे म्हटलं काम किती आणि पगार किती, हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते आमदारासाठी आणि तिकडे अधिकाऱ्यासाठी हे सारखं असलं पाहिजे. कामानुसार वेतन हे खरं तर कायदा हे नैतिकता आहे. काम कमी आणि पगार जास्त असेल तर ते मला वाटतं ते चुकीचं ठरेल. ते अधिकारी असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, का कोणी असू दे. तुम्ही जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, राम कदम साहेब आता म्हणत होते का ओबामाला जे काही पगार आहे तो त्याच्यापेक्षा 12वा नंबर आपल्या पंतप्रधानाचा लागतं, एवढा कमी पगार आपण घेतोय. कदमजी मान्य आहे, बिलकुल मान्य आहे. पण तिथं ज्या शेतकऱ्याला 60% सबसिडी भेटतं आणि आमच्या शेतकऱ्याला 3%च्या वर जात नाही, याचं उत्तर राम कदमनं दिलं पाहिजे. दुसरं अधिक महत्त्वाची गोष्ट अशी आहे का तुम्ही मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुधीर भाऊनं आपण घोषणा केली होती का संजय गांधी निराधारमध्ये जे लाभार्थी असणार, परित्यक्त्या असणार, विधवा भगिनी असणार, आमचे अपंग बांधव असणार, शेतकरी आत्महत्यातल्या कुटुंबातल्या आमच्या महिला असणार, यांना आम्ही 1000 रुपये महिना करू. शासन निर्णय काढला, अजूनपर्यंत पगार भेटला नाही. मी त्या दिवशी विचारलं का बाबा तुम्ही अर्थसंकल्पात तुम्ही हे घोषणा केली, अजूनपर्यंत आमच्या विधवा महिलाला, अपंग बांधवाला पगार का सुरू झाला नाही? तर म्हणे बजेट वाढतं, 9000 रुपये कोटी द्यावं लागेल वर्षाचे. अरे तुम्ही अपंग बांधवाला देताना, त्या विधवा महिलाला देताना बजेटचा विचार करता, मग 7वा वेतन आयोग देताना, आमदाराचा पगार वाढत असताना तुमचा बजेटवर विचार का करत नाही? हा मूळ प्रश्न आहे. माझं असं म्हणणं आहे का पहिले मदत कोणाला द्यायची? या राज्यात कोण उपाशी आहे आणि कोण तुपाशी आहे याचा विचार पहिले केला पाहिजे. पहिले जो उपाशी असन तिथं तुम्ही उद्या राम कदमांना तुम्ही 100 रुपये आले, त्या 100 रुपयात तुम्ही कर्मचाऱ्याला द्या, पहिले अधिकाऱ्याला देणार का, आमदाराला देणार का, त्या अपंग बांधवाला देणार, हे निश्चित झालं पाहिजे. आणि माझं म्हणणं तेच आहे का तुम्ही पगार वाढत असताना त्या अपंग बांधवाला दूर का ठेवलं? स्वामीनाथन आयोग अजूनपर्यंत मंजूर का केला नाही? त्यासाठी तुमचे पावलं का समोर येत नाही? हे मूळ प्रश्न आहे. या बजेटचा पहिला रुपया कोणाच्या घरी जायचा आणि मग नंतर कोणाची रांगेत कोणाला पहिलं उभं करायचं, याचं काही जर तारतम्य जर आपण केलं नाही तर मला वाटतं हा रोष वाढत जाईल. बिलकुल राम कदमांकडून याचं आपण उत्तर घेऊया. बिलकुल राम कदमजी, या पगारवाढीचं समर्थन करत असताना जे मुद्दे बच्चू कडू मांडतायत की सगळ्यात जास्त आवश्यकता ज्या घटकाला होती पगाराची, पगारवाढीशिवाय ज्याचं फार काही बरं झालं नसतं, ज्याचं आयुष्य चालणं कठीण होतं, या यादीमध्ये आमदार हे सगळ्यात वरच्या क्रमांकावर होते काय? नाही, मी बच्चू कडूंच्या मताशी मी असहमती दाखवलीच नाही. उलट ते जे आता म्हणतायत, मी जे बोललेली जी लाईन होती तीच लाईन त्यांनी घेतली. मी बोलत असताना पहिल्यांदा म्हणालोच ना, अपंगांचं मानधन वाढलं पाहिजे, विधवांचं मानधन वाढलं पाहिजे, ही माझी स्वतःची मागणी आहे. त्यांची लाईन अशी आहे, मी जर चुकत नसेन तर या पगारवाढीला त्यांचा विरोध आहे. नाही राम कदम तुम्ही हे जाहीर करताय का की या पगारवाढीला तुमचा विरोध आहे? ऐका, मी तुम्हाला सांगतो, माझं व्यक्तिगत मत तुम्हाला या ठिकाणी मांडलं की मी एकही रुपया यातला मानधनातला माझ्या घरी नेत नाही, हे मी मांडलं व्यक्तिगत. वाढलं नाही. आता या ठिकाणी सगळ्या आमदारांनी एकत्रित केलेलं आहे, सगळेच आमदार आहेत. आता त्याच्यामुळे आपल्याला असं बोलू नका.
तुम्ही बोलत असताना बच्चू कडू मी बोललेलो नाही, त्याच्यामुळे मध्ये मध्ये तुम्ही तुम्ही बोलताना मी बोललो का बच्चू? नाही बोललो ना. मार्च महिन्यात अधिवेशन झालं, मार्च महिन्यात घोषणा सन्माननीय केली. बच्चू कडूजी, आणि अजूनपर्यंत आपण बोलत आमच्या असताना मी अपंगाचा बोललो पगार का? वाढवला ते सांगा ना. किती दिवसात वाढवतं तुमचं सरकार? बच्चू कडूजी, किती दिवसात वाढवतं? बच्चू कडूजी, किती दिवसात 1000 तुम्ही रुपये बोलत असताना मी महिन्याच्या बोललो खात्यात का? जाणार? हा हे कोणता सांगा हा तुम्ही. कोणता हे बाकीचं नका शिष्टाचार? सांगू. ठीक आहे, बच्चू कडूजी, या मुद्द्यावर त्यांचं उत्तर आपण मी पूर्ण बोलत करून असताना देऊया. मध्ये तुम्ही टोकता, हा कोणता शिष्टाचार? मला पूर्ण बोलू तर द्या खरं. विशेषतः राम कदमजी ते तुम्हाला बोलू देत नाहीयेत आणि तुम्ही म्हणताय की मुळामध्ये ते म्हणालो ते म्हणताय. बोलण्यापुरता शिष्टाचार ऐका पाळू नका. अमोल, करण्याचा मी जे म्हणालो शिष्टाचार अपंगांचं मानधन वाढलं पाहिजे, बोलण्याचा त्यांनी वेगळं शिष्टाचार काय म्हटलं तेच करण्याचा पाळा म्हटलं. ना. मी म्हटलं विधवांचं मानधन वाढलं पाहिजे, त्यांनी काय तेच म्हटलं. त्यामुळे मी जे म्हणालो तर तेच वाढवलं त्यांनी ना. मांडलंय ना. राम कदमजी घोषणा केली मार्च महिन्यात. राम कदमजी, तुम्ही मार्च महिन्यात त्यांचं म्हणणं घोषणा केली, वाढलं अजून पाहिजे पगार एवढं वाढला नाहीये. नाही. ठीक आहे, अजून पगार तुम्ही जर सोयीचं ऐकत असाल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही, पण प्रायोरिटीवर सध्या आमदार होते का? बोला ना, विचारा, ते विचारा. बिलकुल नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही? या सगळ्यांचं मानधन वाढलं पाहिजे या बाबतीत तुम्ही साहजिकपणे सहमत आहात, नाही. पण त्यांचं मानधन आधी वाढायला पाहिजे होतं. सगळ्यात शेवटी आमदारांच्या पगारवाढीचा विषय यायला हवा होता असं त्यांचं म्हणणं आहे. याविषयी तुम्ही सहमत आहात की नाही? प्रायोरिटी विषयी बोला. निश्चितपणे आहे. मी हे बघा लक्षात घ्या अमोल, मला असं वाटतं आपण ऐकत असताना गल्लत करतात, चुकीचं लोकांपुढे जाऊ नये. बच्चू कडू बोलण्याच्या आधी अपंगांचं मानधन वाढलं पाहिजे सगळ्यात आधी असं कोण बोललं हो? राम कदम बोलले. विधवांचं मानधन वाढलं पाहिजे बच्चू कडू बोलले का आधी? मी बोललो आधी. आता मीच बोललेली लाईन वाढत नाही ना, वाढत नाही ना. तुम्ही मार्च मध्ये आधी घोषणा केली ना. अपंगासाठी खूप चांगलं काम करतात पण राम कदम साहेब, किती खोटं बोलायचं हो तुम्ही? किती खोटं बोलायचं? किती खोटं बोलणार तुम्ही? अहो हे सगळ्या जनतेला दिसतं ना. तुम्ही अधिवेशनामध्ये घोषणा केली, GR काढला, अजूनपर्यंत पगार नाही भेटला ना भाऊ. ठीक आहे, आपण ही आता चर्चा उत्तर पुढे द्यायचं. नेऊया. आपल्याबरोबर सामाजिक उत्तर कार्यकर्ते द्यायचं. विश्वंभर चौधरी सुद्धा आहेत. विश्वंभरजी, नाही, आता अमोल. कुठलाही शब्दच्छल आपण टाळूया. वाढले पाहिजे, करायला हवं होतं, केलं ते योग्य होईल का न होईल वगैरे या सगळ्यात न जाता जो निर्णय घेण्यात आलेला आहे, आतापर्यंत कधीही एवढ्या एकमताने कुठलीही चर्चा न होता, कुठलाही वादंग न होता, सभात्याग न होता, सभागृह बरखास्त करण्याची वेळ न येता अगदी एकमतानं जसा शेवट गोड होतो तसाच अधिवेशनाचा शेवट गोड झाला. या निर्णयाविषयी आपलं मत काय आहे? या निर्णयाला जनतेतून जो रोष व्यक्त होतोय विशेषतः सोशल मीडियावर, त्याच्या मागे नेमकं काय कारण असावं असं आपल्याला वाटतंय? पहिल्यांदा मी बच्चू कडू आणि ज्या आमदारांनी हे नाकारलं त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. मला असं वाटतं की बच्चू कडूंच्या तोंडून नैतिकता बोलतेय. बच्चू कडूंच्या बोलण्यानंतर मी बोलावं असं काहीच राहिलं नाही, कारण त्यांनी सगळंच मांडलं की तुमचा प्राधान्यक्रम कोणता, पहिला पैसा कोणाकडे जायला पाहिजे हा मांडला. त्याच्यावर राम कदम यांनी जी भूमिका घेतलेली आहे, मला वाटतं ती भारतीय जनता पक्षाची परंपरागत भूमिका आहे की आम्ही कसं वर खूप चांगलं करतोय सगळ्यांना, मग आम्ही आमचं कसं, असा तो साधारण भाव आहे. राम कदम यांनी अजून एक मुद्दा मांडला, त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. ते म्हणाले की खूप आमदार गरीब आहेत. बच्चू कडूंच्या सारखे, बच्चू भाऊंच्या सारखे 10 लोक जर सोडले, 10 फार असतील, म्हणजे मी 10ही नसतील असं मला वाटतं, 288 अधिक 78 मध्ये 10 पण आहेत का नाही बच्चू कडूंच्या सारखे किंवा आमच्या कपिल पाटलांसारखे मला माहीत नाही. पण बाकीचे आमदार गर्भश्रीमंत आहेत हो. त्यांच्या उत्पन्नाचे दाखलेच बघा ना. त्यांनी निवडणुकीत जे दिलंय ना, कोट्यवधीच्या मालमत्ता आहेत ना. कशाच्या जोरावर तुम्ही म्हणता की खूप आमदार गरीब आहेत? तुमच्या पक्षात तर गरीब आमदारच दिसणार नाही, परंतु इतर पक्षात सुद्धा गरीब आमदार होऊच शकत नाही. 25 कोटीचा खर्च आहे तो आमदार व्हायला, नाही मग खूप पॉप्युलर असावं लागतं. तर ते 10 लोक असतील बच्चू कडूंच्या सारखे जे खूप पॉप्युलर आहेत म्हणून निवडून येतात, परंतु 25 कोटीच्या शिवाय आमदार होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमदार, खूप सारे आमदार गरीब आहेत, ह्या विधानाला काही अर्थ नाही. आता अमोल, पगारवाढ पाहिजे का? तर तत्वतः ती हो, ती मला वाटते की ती पाहिजे. त्याचं कारण असं की महागाई वाढते, सगळ्याच गोष्टी वाढतात, ही गोष्ट खरी आहे. विशेषतः ग्रामीण भागातल्या आमदारांची मोठी कुचंबणा होते, कारण लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. साखरपुड्याला या, लग्नाला या, मुंजीला, हे सगळ्या लोकांच्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करताना त्यांना पैसा लागतो. पुण्यात सारख्या ठिकाणी सुद्धा अगदी चहा पाण्याचा सुद्धा खर्च 50,000चा होतो. ही गोष्ट खरी आहे की शहरी आमदारांना बिल्डरांचा एक प्रकारे सपोर्ट असतो, ते बिल्डरांकडून पैसे घेऊन त्यांचं खूप उत्तम चालतं. पण तसं ते ग्रामीण भागात असतंच असं नाही. त्यामुळे ग्रामीण भागातल्या आमदारांची कुचंबणा आहे. थोडीफार पगारवाढ पाहिजे, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. त्याला कशाशी रिलेट केलं पाहिजे असा प्रश्न. मूळ मुद्दा असा आहे की जो बच्चू कडूंनी फार चांगल्या पद्धतीने उपस्थित केला, तो प्राधान्यक्रमाचाही आहे. तो दुसरा पण अजून एक आहे की जनता मालक आहे. एखाद्या कंपनीचा मालक, डायरेक्टर बोर्ड, त्याला विश्वासात न घेता जर कर्मचाऱ्यांनी परस्पर आपली जर पगारवाढ करून घेतली तर काय होईल, तो पण एक रोषाचा मुद्दा आहे.
की बघा नवा कायदा आणताना, कायद्यात सुधारणा आणताना गॅझेट छापलं जातं, ते पेपरमध्ये छापलं जातं, लोकांना विचारलं जातात सूचना. ही प्रोसेस का असू नये आमदारांचे पगार वाढताना, खासदारांचे पगार वाढताना? हा प्रश्न आहे. जनता जर मालक असेल तर जनतेला विचारून आमचा पगार वाढवा ही नैतिक भूमिका का घेत नाही कोणी? बच्चू कडून सारखे 4 आमदार सोडले तर हा मूळ प्रश्न आहे. आणि जनता कोणीच नाही. आणि आम्ही इथे सगळे आम्ही एकत्र कसं काय रामभाऊ सांगा मला तुम्ही, कसं काय जमतं तुमच्या पक्षाचं काँग्रेसशी? इतर मुद्द्यांवर कुठल्याही जमत नाही तुमचं काँग्रेसशी, इतर मुद्द्यावर कुठल्याही तुमचं जमत नाही. शिवसेनेची तर रोज भांडणं आहेत तुमची. मग या मुद्द्यावर तुम्ही एकत्र कसे येता असा जनतेचा प्रश्न आहे. आणि जनतेला हे म्हणायचं की अशा जसे येताना तसेच वेगवेगळ्या प्रश्नांवर एकत्र या ना. ते तुमच्याकडून होत नाही आणि म्हणून मग लोकांना तुमच्या संशयाची एक हे वाटते. दुसरी गोष्ट अशी अमोल की आमदार झालेला माणूस हा खरोखर अक्षरशः, पुन्हा मी काही अपवाद सन्माननीय ते वगळतोय, पण तो अक्षरशः 2 वर्षात तो 24-25 कोटीची गाडी घेतो, गावातले हॉटेल विकत घेतो. लोकांना हे दिसत नाही असं वाटतं का तुम्हाला? लोकांना हे सगळं दिसतं कुठून येते ही संपत्ती. माझी एक मागणी आहे रामभाऊ, तुम्ही एक रामभाऊ कदम तुम्ही पोहोचवा ही भाजपापर्यंत. तुम्ही पगार वाढवायच्या आधी सगळे 288 आमदारांचं आणि 78 विधान परिषदेच्या आमदाराचं इकॉनॉमिक स्टेटमेंट एक तुम्ही द्या लोकांना. तुम्ही द्या त्यांच्याजवळ आज किती पैसा ते. त्याची काही नैतिक हिंमत नाही तुमच्यात? ती येऊ द्या तुम्ही जनतेच्या समोर की एवढे एवढे पैसे आहेत म्हणून. मला माहिती आहे काय काय चालतं. तुम्ही खूप पर्सनली कामं करता तेही असेल कदाचित. लोक देवदर्शनाला पण नेतात लोकांना स्वतःच्या खर्चाने. तो पैसा आमदार कुठून आणतात आम्ही कधी विचारलं नाही. पण तुम्ही जो पैसा घेतात त्या पैशाच्या पाठीमागे तुमच्या सगळ्यांची आर्थिक स्थिती कळू द्या ना लोकांना काय आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. 288 विधानसभेचे आणि 78 विधान परिषदेचे लोकांच्या समोर आणा हिशोब. तुमच्या इलेक्शन डिक्लेरेशन्स खोटी असतात अनेकांची. मी सांगतो महाराष्ट्राच्या एका फार मोठ्या नेत्याच्या इलेक्शन डिक्लेरेशनमध्ये त्यांच्याकडे 4 चाकी गाडीच नाही. ते कुठून जातात मला माहित नाही. त्यांच्या घरी 4 चाकी गाडी सुद्धा नाही. या खोटारडेपणाचा लोकांना राग आहे, या दांभिकपणाचा लोकांना राग आहे की एकीकडे आम्ही जनतेसाठी होतो जनतेचाच पैसा वेगळा. मला माहिती आहे महाराष्ट्र विधिमंडळातल्या कदाचित 80% आमदारांना पगाराची काही गरज नाही. यामुळे काहीच गरज नाही. त्यांनी पगार कधी नाही उचलला तरी चालतं, कारण त्यांचे इतके इतर मार्ग इतके आहेत. बाहेर इतक्या सेटलमेंट चालतात, विधिमंडळात प्रश्न विचारले जातात, त्याच्यानंतर ते गायब होतात, बाहेर जाऊन लोकांची सेटलमेंट करतात. हे सगळं आहे ना. आणि म्हणून त्यांना पगार नको याचं काही कौतुक नाही आहे. मूळ मुद्दा तुम्ही लोकांना काय विचारलं नाही हा आहे. तुम्ही लोकांना अकाउंटेबल आहे की नाही, लोक कोणी आहेत की नाही, लोकशाहीत लोक तुमचे मालक आहेत की नाही, आणि मग लोकांना तुम्ही काय विचारत नाही, हा मूळ मुद्दा आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो कार्यक्षमतेचा आहे, किती कार्यक्षमतेने काम होतं. आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे, मी 2 ओळीत फक्त सांगतो, तनख्वाह बढ़ाने का दुख नहीं है साहब, तनख्वाह बढ़ाने का दुख नहीं है साहब. शिकायत ये है कि ये मालिक का काम नहीं करते, तनख्वाह मालिक से लेते हैं और काम चोरों का करते हैं. ही खरी वेदना आहे या महाराष्ट्राची असं मला वाटतं. बिलकुल. राम कदमजी. अमोल, मुळात विश्वंभरजी अभ्यासू वक्ते आहेत तरी देखील ते गल्लत अशी करतायत की हा पगार भाजपनं वाढवलेला नाही, हा पगार सर्व आमदारांनी एकमतानं हा वाढलेला पगार आहे. सगळ्यांची ती भावना होती. त्याच्यामुळे ह्याला वारंवार तुम्ही पक्षाशी जोडू नका. उलट पक्षी आमच्या पक्षातले अनेक असे आमदार आहेत की जे या मानधनाला घरी नेत सुद्धा नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही याला पक्षाशी जोडणं योग्य ठरणार नाही. आणि दुसरं विश्वंभरजीचं काय झालं, त्यांच्या डोळ्यावर एक सदैव चष्मा असा आहे, त्यांच्या डोळ्यावर चष्मा सदैव असा आहे की सत्ताधारी हा भ्रष्ट आणि चोर आहे. हा चष्मा विश्वंभरजी योग्य नाही. अनेक लोक चांगले काम करतात तर त्याही भावनेनं थोडा प्रत्येक बाबतीमध्ये थोडा निगेटिव्ह असेल पण त्याच्यावर सकारात्मक दृष्टिकोन देखील असला पाहिजे. मी तुम्हाला अशी शेकडो उदाहरणं देऊ शकतो आमदारांची की प्रत्येक जण आपापल्या विभागात कशी कामं करतो. सगळेच आमदार काय सेटलमेंटसाठी प्रश्न विचारतात का? उगाच टीव्ही चॅनलवर काही बोलायचं काय? कुठे घेऊन चाललाय तुम्ही लोकशाहीला? म्हणजे एखादा आमदार त्याच्या मतदारसंघातले प्रश्न विचारत असेल तर त्यात प्रामाणिक आमदाराला आज तुमचं हे वाक्य ऐकल्यावर त्याच्या हृदयाला काय दुःख होत असेल? चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुम्ही काही बोलायचं? त्यांना मी आधीच वेगळं केलं. मी म्हणलो की 10% लोक वेगळे आहेत, लोकशाहीचा थट्टा आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे, हा लोकशाहीचा अपमान आहे. तुम्ही चांगलं बोलता याचा अर्थ प्रत्येक वेळेस चांगलं बोलता अशा भ्रमात आपण राहू नका विश्वंभरजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाही आहे, ही राज्यघटना आहे. बिलकुल बिलकुल. स्वतःच्या खिशातले राम कदमजी, तुमची सगळी जी वाक्य तुम्ही सांगतायत, ती जी सगळी तुम्ही वाक्य सांगताय त्यातल्या प्रत्येक वाक्याशी सुट्ट वाक्य म्हणून सगळेच सहमत होतील. त्या वाक्याशी असहमत होण्याची काही संधी मला इथे दिसत नाहीये. मुद्दा फक्त एवढाच आहे की बच्चू कडून सगळेजण सेटलमेंट करतात. ह्याचा अर्थ काय? बच्चू कडून जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका तुमच्यावर येऊ शकतो. याचा अर्थ काय? एक मिनिट अमोलजी, हे मी मांडत नाही. विश्वंभर शरद पवार म्हणाले विरोधी पक्ष विधानावर हक्कभंग येऊ शकतो.
राम कदमजी मी असं म्हणालो माझ्यावर तुम्ही हक्कभंग उद्या आणा, माझ्यावर उद्या हक्कभंग आणा. मी स्पष्टपणे असं म्हणालो की काही आमदार बाहेर सेटलमेंट करतात आणि हे माझं विधान नसून शरद पवार यांनी तेव्हा म्हणलं होतं की विरोधी पक्ष सेटलमेंट करतो. हे शरद पवारांचे शब्द आहेत, राज्यातल्या एका ज्येष्ठ नेत्याचे हे शब्द आहेत, माझे नाहीत. महाराष्ट्रातल्या 11,87,00,000 लोकांमध्ये सगळे मूर्ख आणि आपण केवळ हुशार ही भावना कोणाचीच असता कामा नये. विश्वंभरजी आपला पूर्ण आदर करतो, मान करतो, पण सरसकट सगळ्यांविषयी असं बोलणं हे योग्य ठरणार नाही. ठीक आहे राम कदमजी विश्वंभर चौधरींनी हे सांगितलेलं आहे की हे विधान त्यांचं नाही, हे सरसकट बोललेलोच नाहीये. ठीक आहे, हे विधान त्यांचं नाही, त्यांनी एकतर अपवाद केलेला होता आणि त्याचबरोबर शरद पवारांचं ते विधान आहे हे सुद्धा ते सांगतायत. आपल्याबरोबर शिक्षक आमदार रामनाथ मोते सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. मोतेजी, ज्या प्रकारची भूमिका वेगवेगळे आमदार घेताना दिसत आहेत, विशेषतः सुरुवातीला बच्चू कडूंनी ज्या प्रकारची भूमिका घेतली, हा निर्णय झाल्या भूमिका घेणारे ते होते, त्यानंतर अनेक शिक्षक आमदारांनी सुद्धा त्यांच्या निर्णयाला समर्थन द्यायला सुरुवात केलेली आहे, ही पगारवाढीचा निषेध करायला सुरुवात केलेली आहे. तुमची नेमकी काय भूमिका आहे? आणि अचानकपणे 75,000 वरून 1.5 लाख म्हणजे दुप्पट पगारवाढ होणं हे सध्या तरी महाराष्ट्रातल्या कुठल्याच क्षेत्रात आपल्याला बघायला मिळत नाही. आमदारांची अशी नेमकी काय कामगिरी आहे की ज्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपला पगार आता थेट दुप्पट करून घ्यावा, 100% इन्क्रीमेंट करून घ्यावं? हे बघा, मी शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतोय. मी शिक्षक आमदार म्हणून विधिमंडळामध्ये काम करतोय. खरं म्हणजे वास्तविक सर्वात जास्त पगारवाढीची आवश्यकता मला आहे. माझा 720 किलोमीटरचा आमचा मोठा मतदारसंघ आणि अशा परिस्थितीमध्ये बोला मोतेजी, बोला, ऐकतोय मी. आवाज येतोय का? हां, तर अशा परिस्थितीमध्ये खऱ्या सर्वात जास्त पगारवाढीची किंवा वेतनवाढीची किंवा मानधनवाढीची आवश्यकता मला आहे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो, ज्या क्षेत्रातल्या सर्वसामान्य शिक्षकांचं मी प्रतिनिधित्व करतो आहे, त्या माझ्या शिक्षकांना जर त्यांच्या रास्त हक्कापासून दूर ठेवलं जात असेल, एका बाजूला माझा शिक्षक उपाशी आहे, 15-15, 20-20 वर्ष काम करून त्याला 1 नया पैशाचं वेतन मिळत नाही आहे, आणि दुसऱ्या बाजूला तर त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांचा प्रतिनिधी म्हणून जर आम्हाला पगारवाढ होत असेल, वेतनवाढ होत असेल, तर मला वाटतं ते काही योग्य वाटणार नाही. आणि म्हणून मी त्याच्या राजकारणामध्ये जाणार नाही पगारवाढीची किंवा वेतनवाढीच्या. पगारवाढ होणं आवश्यक असेल, शासनाने जरूर करावी. महागाई वाढली, पेट्रोलचे भाव वाढले, अन्य काही गोष्टी असतील जरूर करावीत. परंतु हे करत असताना ज्या क्षेत्राला आपण न्याय देण्याची भूमिका स्वीकारलेली आहे, त्या क्षेत्राला जर मी न्याय देऊ शकत नसेल, माझा शिक्षक उपाशी राहत असताना, माझा शिक्षक आत्महत्या करत असताना, माझा शिक्षक उपाशी मरत असताना मी जर पगारवाढीचं समर्थन केलं तर योग्य ठरणार नाही. म्हणजे बाप तुपाशी आणि मुलगा उपाशी अशी भूमिका होणं योग्य नाही. आणि बिलकुल शिक्षकांना पगार मिळत नसताना असे पगार आमदारांनी घेणं योग्य नाही, त्यामुळे हा पगार नाकारलाय. तुमच्यासारखाच अनेक शिक्षक आमदारांनी अशाच प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आमदार या सगळ्यामध्ये आहेत. त्यातल्या काहींच्या मागे निवडणुकांची गणितं सुद्धा असल्याची चर्चा आहे. काहींनी अत्यंत उत्स्फूर्तपणे ही पगारवाढ नाकारलेली आहे. मात्र बहुतांश जणांनी एकमुखानं याला समर्थन दिलंय किंवा त्याच्या विरोधात काही न बोलण्याचाच पवित्रा सध्या घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे, पगारवाढ देण्यात आलेली आहे. जी समर्थनाची कारणं या पगारवाढीसाठी सांगितली जात आहेत ती आता पूर्ण होतील आणि त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आता आमदारांचा बदललेला परफॉर्मन्स जनतेला पाहायला मिळेल का आणि तो नेमका कसा असेल याविषयी सुद्धा बोललं पाहिजे. याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. आमदारांचं काम किती, पगार किती या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. बघूया या भागातला आपला मुख्य प्रश्न. आमदारांची पगारवाढ झाल्यामुळे जनतेचं काय भलं होणार या विषयावर आपण या भागामध्ये चर्चा करूया. या प्रश्नावर येण्यापूर्वी जिथून आपण चर्चा मागच्या भागात थांबवलेली होती तिथून पुढे नेऊया. बच्चू कडू तुमच्यासारखे फार अपवादात्मक आमदार आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती कोट्यवधींची नाहीये किंवा ज्यांच्याकडे कुठलाही वारसा नाहीये, वारसा हक्काने आलेली संपत्ती नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ही पगारवाढ नाकारलीत. काही शिक्षक आमदारांनी सुद्धा पगारवाढ नाकारलेली आहे. अर्थात त्याच्या मागे त्यांची वेगवेगळी कारणं सुद्धा आहेत.
मुद्दा एक आहे की जर महाराष्ट्रातले अनेक आमदार कोट्यधीश आहेत, ज्यांची संपत्ती 5 वर्षात दामदुप्पट होते, असंही अनेक आमदार आहेत, ज्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये जाहीर संपत्ती बघूनच अनेकांचे डोळे पांढरे व्हावे अशी परिस्थिती आहे आणि जनतेतून या निर्णयाला विरोध होईल, रोष येईल जनतेचा, हे जाणण्या इतपत चाणाक्ष सुद्धा ही सगळी आमदार मंडळी आहेत. असं असताना सुद्धा या पगारवाढीचा मोह, जी अत्यंत तुटपुंजी आहे, जी अत्यंत किरकोळ आहे या सगळ्या गडगंज आमदारांसाठी, अशी तुटपुंजी रक्कम सुद्धा सोडायला किंवा ती न स्वीकारायला का जमत नाहीये यांना? त्यांचा दृष्टिकोन कमी पडतोय त्याच्यामध्ये की नेमकं काय होतंय? 75,000 रुपये ही एका कोट्यधीश आमदारासाठी अत्यंत मामूली रक्कम आहे, पण तरी सुद्धा ती सोडवत नाहीये. असं का होतंय? नाही, खरं तर आपण लक्षात घ्या का एकंदरीत निवडणुका होणारा, कुठल्या मुद्द्यावर निवडणुका होतं, ह्या सगळ्या निवडणुका जात पात धर्म पंथ आणि पक्षाचा अजेंडा, पक्षाचा भरमसाठ पैसा, त्याची जे सगळी एकंदरीत वातावरण बनवण्याची व्यवस्था, त्याच्यामुळं जनतेचे काम केलं नाही तरी मी झेंडा लावून निवडून येऊ शकतो. माझा पक्ष जे वातावरण तयार करेल धर्माचं जातीचं, या एका आधारावर मी निवडून येऊ शकतो, म्हणून सामान्यांची कदर राहिली नाही. सामान्य आपल्याबद्दल काय बोलणार, कशा प्रकारची त्यांच्या प्रतिक्रिया राहील, याचा विचारच करायची गरज राहिली नाही. अमोलजी, प्रश्न काय आहे का झेंडा महत्वाचा झाला, त्याची जात आणि धर्म महत्वाचा झाला, सामान्य माणसाचे मुद्दे इथं संपलेले आहे आणि असं यांना वाटतं म्हणून याच्यावर ते प्रतिक्रिया देताना आपण पाहतोय का धाडसीनं तशा प्रकारच्या प्रतिक्रिया येते. महत्वाचं आमदार आणि खासदाराला विरोध नाही आहे हो, व्यवस्था काय आहे का आजही आम्ही पाहतो का सामान्यातला सामान्य एखादा गरीब माणूस आहे, त्याच्यावर होणारा औषध उपचार किती व्यवस्थित होतं हो, ते आपण तपासलं पाहिजे का नाही? 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना मी पगारवाढीचं धोरण जर स्वीकारत असेल तर याचा रोष आहे, हा रोष आहे. आपण एका घरात 3-3 अपंग बांधव असताना त्या बिचाराला कसं, त्याला शिक्षण नाही, रोजगार नाही, कुठली व्यवस्था नाही, तो कसा जगत असणार? हे सगळं धोरण माझा राम कदम जे एका जणाला कुठेतरी नेलं, ते म्हाताऱ्यांना तिकडे देवदर्शन दाखवलं, हा एकाचा विषय नाही आहे, हा धोरणाचा विषय आहे. धोरण केव्हा येतं? विचार असला तर धोरण बदलतं. मग विचार काय आहे तुमचा? अपंग, आमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी, ते एखादी बिचारा आदिवासी जो अत्यंत गरीब आहे, त्याच्या बाजूने उभं राहण्याचा विचार उभा राहिला का मग धोरण बदलतं. आता आमच्याकडे विचार काय आला? 7वा वेतन आयोग देतोय आपण, 17,000-18,000 कोटी रुपये खर्च होणार साहेब आपला. एकूण 2,15,000 बजेट पैकी 1,75,000 कोटी रुपये आपण आता खर्च 7व्या वेतनात कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला आणि इकडे आमच्या आमदाराच्या पगारासाठी जाणार. मग सामान्य माणसासाठी किती शिल्लक राहिलं हो? हा मूळ प्रश्न आहे. याच्यामुळं हा रोष आहे. रोष आमदाराच्या पगाराबद्दलच्या नाही, रोष आहे का इकडे सगळं वाटोळं व्हायला लागलं. एका इकडे मयत सुरू आहे, त्याची अंत्ययात्रा सुरू आहे, दुसऱ्या इकडे तुम्ही फटाके फोडत असणार, तर त्याचा, या धोरणाचा, या विचाराचा विरोध आहे आणि तो आपण खरं लक्षात घेतलं पाहिजे. एका दुकानं हे पगारवाढ नाकारली म्हणजे याच्यातून काही भलं होईल असं नाही. धोरण आणि ते विचारानं बदललं पाहिजे, हे महत्वाचं आहे. ह्या सगळ्या याच्यातून, या माध्यमातून मी लोकांना पण सांगल का आपण मत मारताना विचार आणि दुसरी गोष्ट आपण पाहतोय धर्म, जाती आणि याच्यावर झेंड्यावर मत मारण्याची ही मजबूती पक्षानं जे वाढली, हाणून पाडली पाहिजे. हे वाढली, हे हाणून पाडली एकदा का मग सामान्य माणसाचा विचार करणारा लोकप्रतिनिधी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बिलकुल. झेंड्याच्या आणि संपत्तीच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचं नवं तंत्र आल्यामुळेच जनतेची फिकीर करावी असं वाटत नाही, असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. राम कदमजी, तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या जे करता त्याचं स्वागत आहेच, तुम्ही हा पगार स्वीकारत नाही किंवा तुम्ही जे काही सामाजिक कार्य करत असाल, मात्र स्वतः पलीकडे जाऊन धोरण म्हणून ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी एकाही आमदाराला असा विचार करणाऱ्या की ज्याला पगाराची गरज नाही, त्याला सभागृहामध्ये या निर्णयाला विरोध करावा असं का बरं वाटलं नाही? अमोलजी, मी अगदी व्यक्तिगत मत माझं या ठिकाणी व्यक्त करत असताना अत्यंत निर्मळपणे हे मांडीन. हे विश्वंभरजींचं देखील मत आहे आणि बच्चू कडूंचं देखील मत आहे की जे श्रीमंत आमदार आहेत, अनेक लोक आहेत, हे मी मान्य करतो. त्यांनी खरोखर हे मानधन घेऊ नये. त्यांनी हे जे मानधन आहे हे जलयुक्त शिवार आहे जे आपण शेतकऱ्यासाठी करतो तिकडे वळवावं किंवा आणखी अपंगांसाठी आपण जे मानधन हे करतो आहोत त्यांना आपण दरमहा जे पैसे देतो, पण मुळात हे आमदारांना द्यावंच कशासाठी हा मुद्दा आहे. आमदारांनी, खासदारांनी सगळ्यांनीच ते नाकारावं.
नाही, कसं आहे की लोकशाहीमध्ये आपल्याला याला दिलं आणि त्याला नाही दिलं असं करता येत नाही. आणि जेव्हा ती सार्वत्रिक मागणी असते, हे काही भाजपने केलेलं नाही, मगाशी देखील सांगितलं आणि पुन्हा आता सांगतो, आणि वारंवार आपण जे माध्यमांमध्ये दाखवतात यात भाजपचा काही संबंध नाही. ही सार्वत्रिक मागणी आहे. सर्व पक्षांनी ती एकमुखी पण हे मागणी करत कुठल्याही असताना चर्चे आपण हे विना मान्य मान्य करावं केली, लागेल. हे संपूर्ण विश्वंभरजी- महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही एकट्याने असं भाजप म्हणून गिल्ट वाटून घेण्याची पण काय गरज नाही. विश्वंभरजी जे म्हणत होते, विषय गिल्टचा नाही हो, जी वस्तुस्थिती आहे ती मांडतो. विषयात गिल्टचा कसला आहे? उलट भाजपचे अधिक आमदार हे नाकारतायत, आलं का लक्षात? आणि त्यांनी कॅमेरासमोर येऊन सांगून पण हे सभागृहात का नाही नाकारलं? हा तर मूळ मुद्दा आहे. मूळ प्रश्न हा आहे की सभागृहात का नाही नाकारलं? पुन्हा तोच विषय होता. अमोलजी हा विषय एका दोघाचा विषय नाहीये, लक्षात घ्या. हा विषय एका दोघाचा नाहीये. मी मुळात अमोल, मी या ठिकाणी एवढंच सांगतो तुम्हाला, जे श्रीमंत आमदार आहेत ना, ठीक आहे राम कदमजी, तुमचं उत्तर पूर्ण करा. फक्त ह्या प्रश्नाचं तुमच्या विवेचनात उत्तर द्या की नाकारलं सभागृहात विरोध का नाही झाला? पाहिजे, ही माझी स्वतःची भावना आहे आणि मी स्वतः त्या आमदारांना विनंती करीन आणि ते नाकारतील. जे श्रीमंत आमदार आहेत त्यांनी नाकारलं पाहिजे. या तुमच्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि निश्चितपणे असे बरेच आमदार समोर पुढे येऊन नाकारतील. ठीक आहे, श्रीमंत आमदार समोर येऊन नाकारतील असं त्यांचं म्हणणं आहे. आपण रामनाथ मोतेंकडे जाऊया. मोतेजी, ज्या प्रकारची सध्याची सामाजिक रचना आहे त्याच्यातून ही पगारवाढ नाकारावी असं कुठल्याच आमदाराला न वाटणं, ह्याच्यामागे काय राजकीय आणि सामाजिक समीकरणं असावीत असं तुम्हाला वाटतं? आणि शिक्षक आमदारांनी जी नाकारलेली आहे, तर ज्या प्रकारच्या निवडणुकांचं वातावरण, भविष्यातल्या निवडणुका, शिक्षकांचे पगाराचे प्रश्न, ही सगळी पार्श्वभूमी शिक्षक आमदारांच्या नाकारण्याला आहे अशी सुद्धा एक सध्या चर्चा आहे. यामध्ये तथ्य आहे का? हे बघा, मला या पगारवाढीच्या किंवा वेतनवाढीच्या विषयाचं राजकारण करायचं नाही. काही लोकांना या विषयाला निवडणुकीचा रंग देऊन ती नौटंकी करायची सवय लागलेली असते. मी काय त्या राजकारणात पडणार नाही, त्या नौटंकीला मी काही महत्त्व देत नाही. पण एक लक्षात घ्या, वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो. मी गेली 11 वर्षे विधिमंडळामध्ये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचा आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. मी फक्त माझ्या शिक्षकांसाठी काम करतोय. आणि हे काम करत असताना पगारवाढ झाली काय, पगारवाढ नाही झाली काय, तरी सुद्धा माझं काय काम थांबणार नाही आणि मी काम करण्यापासून काही पाठीमागे हटणार नाहीये. त्यामुळे हे काम करत असताना मला असं लक्षात येते की ही एका बाजूला पगारवाढ झाली, एका बाजूला मानधन वाढलं, पेन्शन वाढलं, पण ज्या क्षेत्राचं मी प्रतिनिधित्व करतो आहे, ज्या क्षेत्रातल्या लोकांसाठी मी काम करतो आहे, ते लोक माझे शिक्षक मात्र आज उपाशी आहेत. त्यांना अनुदान मिळत नाही, पेन्शन मिळत नाही, अनेक विषयानं ते ग्रासलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला ते योग्य वाटत नाही. बिलकुल, अशा परिस्थितीत तुम्हाला ते योग्य न वाटल्यामुळे तुम्ही ते नाकारण्याचा निर्णय घेतला. विश्वंभर चौधरींकडे आपण जाऊया. विश्वंभरजी, आता ही सगळी चर्चा झाली. राम कदम म्हणाले की श्रीमंत आमदारांनी ती नाकारायला हवी, अनेक आमदार नाकारतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. मात्र सभागृहात मात्र यापैकी काहीही झालं नाही. ठीक आहे, आता पगारवाढ लागू होणार आहे, अनेक आमदारांचे पगार दुप्पट होतील. जी कारणं सांगितली जातात की जनसंपर्क असतो, अनेकांना प्रवास करायचा असतो, चहा पाण्याचा खर्च असतो, कार्यकर्त्यांना भेटायचं असतं, वगैरे वगैरे वगैरे. आता पगारवाढ झाली आहे, आता महाराष्ट्राचं सामाजिक चित्र बदलेल आणि इथून पुढे आता महाराष्ट्रातले सगळे प्रश्न संपतील. आमदार आपल्याला 24/7 अवेलेबल असतील, सगळे प्रश्न मांडले जातील. ज्या प्रकारची एकी सर्व पक्षीयांनी ह्या विधेयकाच्या बाबतीत दाखवली, तसेच राज्यातल्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर सुद्धा ती एकी दिसेल, असं सगळं चित्र दिसेल इथून पुढे, असं वाटतंय का आपल्याला? फक्त एक खुलासा आधीच्या भागातला करतो अमोल. एक म्हणजे माझ्यावर हक्कभंग आणला तर त्याचं स्वागत आहे. विशेष अधिवेशन घ्या, माझ्यावर हक्कभंग आणा. मी हे म्हणलो की काही आमदार सेटलमेंट करतात, या वाक्यावर मी ठाम आहे. आणि हे मी म्हणत नाहीये, राम कदम साहेब ज्या मनसेत आमदार होते ते त्यावेळेला राज ठाकरे साहेब असं म्हणाले होते की सेटलमेंटवादी विरोधी पक्ष, तेव्हा त्यांनी राज ठाकरे साहेबांवर पण हक्कभंग आणला पाहिजे, शरद पवार साहेबांवर पण आणला पाहिजे. त्या दोघांच्यावर ते आणणार नाहीत, माझ्यावर आणला तरी मला त्याचा आनंद आहे. कारण काय, हा एकदा विषय आयरणीवर येऊ द्या, लोकांच्या समोर येऊच द्या, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही आमचे मित्र आहात, तुमच्यावर तर कधीच आणणार नाही. मी काय आमचे मित्र आहात, तुमच्यावर तर कधीच आणणार नाही. काही लोक, काही आमदार असं करतात. नाही, मी सांगतोय हा भाग वेगळा. आता मुद्दा अमोल आपला असा आहे की खरोखर विश्वंभरजी, आपण आमचे मित्र आहात, तुमच्यावर कशाला आणणार? तर आता मला असं वाटत नाही की पगार
नाही मला ते लक्षात आलं, पण माझं असं म्हणणं आहे की जर खरोखर असेल हा मुद्दा ऐरणीवर येत असेल तर काहीच प्रश्न नाही. मी जेलमध्ये गेल्याने जर राज्याचा प्रश्न सुटत असला तर ती चांगली गोष्ट आहे. पण मुद्दा वेगळा आहे. मुद्दा असा आहे की याच्यामुळे परिणामकारकता काय होईल आणि कामावर राज्याच्या काय फरक पडेल विधानसभेला सुद्धा, कारण की ती आमची सभागृह आहेत लोकांची आहेत. तर तुम्ही त्याची एक पद्धत तयार करा अशी माझी पहिली मागणी आहे की आमदारांचे पगार वाढण्याची पद्धत काय असावी. त्याच्यात बच्चूभाऊंचे मुद्दे, ज्यांनी मोते साहेबांनी विरोध केला त्यांचे, कपिल पाटलांनी, श्रीकांत देशपांडे, सगळ्यांचे मुद्दे घ्या आणि तुम्ही असं एक तयार करा की यापुढे आमदारांच्या वेतनाला वाढ होऊ नये. लोकांनी म्हणलं पाहिजे की चांगले काम करतायत लोक, आमच्या आमदारांची पगार वाढ करा, हे तुम्ही पहिलं करा असं मला म्हणायचं. दुसरं मला असं म्हणायचं आहे की विधानसभेच्या कामकाजाबद्दल किती आज सिरियसनेस आहे. बरेचदा अधिवेशनं गुंडाळण्यात येतात. हे मी पुन्हा काही मागच्या काही अधिवेशनांवरून म्हणत नाही किंवा कोणत्या पक्षालाही मी बोलत नाही, हे मी सगळं जनरल सांगतो. अधिवेशनं गुंडाळल्या जातात, अधिवेशनांमध्ये उपस्थिती नसते, त्याचं काय करायचं लोकांनी सांगा ना. प्रश्न विचारले जातात, प्रश्न नंतर सोडले जातात, त्याचं काय करायचं कन्सिस्टंटली. इश्यू बघा, गेले काही दिवस मी पाहतोय विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधी पक्ष असतो की सत्ताधारी पक्ष असतो, वेगवेगळ्या कारणांनी तिथे बसून ती अभिव्यक्ती चाललेली आहे. ती अभिव्यक्ती विधिमंडळातही करता येईल आणि मुळात त्याचे मुद्दे काय पुढे गेले हा मुद्दा आहे ना. कोपर्डीचा असो किंवा अनेक मुद्दे आहेत, खैरलांजेपासून सुरू आहेत. हे मुद्दे कोणते पुढे गेले याच्यावरती जनतेला उत्तर नाही मिळत आहे. त्यामुळे कार्यक्षमतेच्या बाबतीत जनता साशंक आहे आणि दुसरं प्रामाणिकपणाच्या बाबतीत साशंक आहे, त्याच्याबद्दल झालं पाहिजे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की आमदार होताना एखादा मनुष्य पहिल्यांदा जेव्हा आमदार होतो तेव्हा त्याचं इन्कम काय होतं हे जरा एकदा काढा ना, आपल्याला कळेल की मग आमदार हे पद कशासाठी पाहिजे लोकांना. पुन्हा त्यातून सन्माननीय अपवाद मी पुन्हा वगळतोय. मी अजून म्हणतोय की 10% 20% लोक चांगले आहेत आणि त्यांच्याबद्दल काही असं आपण बोलण्याचं कारण नाही. व्यवस्थेच्याच विरोधात सगळे आपण बोलतोय अशातला भाग नाही. परंतु जनरली जे दिसतंय की आमदार झाला की आली मोठी गाडी, आल्या सगळी संपत्ती, लक्ष्मी पाणी घरी भरायला लागली, हे जे दिसतंय त्याच्याबद्दल बोला ना. आणि त्याबद्दल बोलताना लोक तिथे काय तुमच्या सुधारणा हे पाहिलं जाईल. शेवटी हे तात्कालिक इश्यू आहेत. हा कदाचित वाद अजून 8 दिवसांनी राहणार नाही. वेतन वाढ लोक म्हणतील सहन करतील, लोकांच्या हातात सहन करण्याशिवाय काय. शेवटी विधिमंडळाचा आमदार हे विधिमंडळात येतात, त्यांनी केलंय, लोकांना सहन करावं लागेल. पण लोक जाब विचारतील ना. येणाऱ्या निवडणुकीत बच्चू कडूंना लोक नक्की म्हणतील की शाबास हो, तुम्ही वेतन वाढ नाकारली, खरे तुम्ही आमच्या हातात. बाकीच्यांना म्हणणार नाहीत ना. लोक तेवढे सजग आहेत. लोक निवडून देताना याचा विचार करतील, नक्की 100% विचार करतील. प्रत्येक पक्षांना लोक प्रश्न विचारतील आणि त्यांच्यासमोर पर्याय असतील तर चांगले पर्याय पण निवडून देतील. पण तो मुद्दा नसून मुद्दा हा वेतनवाढ कशा पद्धतीने व्हावी, कशाच्या मुहूर्तावर व्हावी आणि लोकांना विश्वासात घेऊन व्हावी का नाही आणि ती किती व्हावी, एवढेच मुद्दे आहेत असं मला वाटतं. बिलकुल. शेवटी बच्चू कडूंकडून आपण जाऊया. बच्चू कडू, ज्या प्रकारची आता पगारवाढ आणि त्याविषयीची सगळी चर्चा सुरू आहे, या सगळ्याचा जी समर्थनाची कारणं आहेत, याच्यातून आता इथून पुढे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आमदारांना या पगारवाढीचा खरोखरच फायदा होईल असं वाटतंय का? आणि तो केवळ आमदारांना होईल की जनतेला सुद्धा त्यातून काही फायदा झाल्याचं चित्र दिसेल? अपेक्षा तेच आहे, जनतेला फायदा झाला पाहिजे. जसं विशंभर चौधरीनं सांगितलं का तुमचं जनतेप्रती प्रामाणिकता किती आहे ती तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आमची प्रामाणिकता असली पाहिजे. आम्ही जे काही विरोध केला, आम्ही सभागृहात जेव्हा हे बिल आलं त्याच्या 8 दिवस अगोदर मी पत्र दिलं का हे वेतनवाढ होत आहे ते तुम्ही थांबवा, वेतनवाढ सध्या करू नका, आणि त्याचे कारणं सुद्धा मी पत्रात दिले. माझं मत असं हेच आहे का हे सगळं वाढल्यानंतरही आपण 7वा वेतन आयोग वाढवतोय, कर्मचाऱ्याचा पगार वाढला, पण परिणाम काय हाती येतं ते तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जनतेप्रती प्रामाणिकता जर असेल तर हे बिल पुन्हा वापस घ्यावं आणि पहिल्या अपंग बांधवाचं बिल जे काही आहे ते पगार वाढवावा आणि मगच हा पगार आमदाराचा सुरू करावा. ही प्रामाणिकता सर्व पक्षीय आमदारांना पुन्हा घेण्याची गरज आहे. बिलकुल. राम कदमजी, हे बिल परत घ्यावं अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत, तुमच्या पक्षापर्यंत पोहोचवणार का? अगदी थोडक्यात. प्रत्येक आमदाराला स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, जे बच्चू कडूंचं म्हणणं आहे. तसंच काहीशा कमी अधिक प्रमाणात माझंही स्वतःचं मत आहे. माझं त्याच्या पलीकडे जाऊन जे म्हातारे आईवडील आहेत, ज्यांना मुलं सोडून जातात, अशा म्हाताऱ्या आईवडिलांसाठी सुद्धा शासनानं काहीतरी अधिक ठोस करण्याची आवश्यकता आहे. जे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याही बाबतीत जे आपण पैसे येतो तेही पैसे वाढवण्याची आवश्यकता आहे. अशा अनेक मागण्या आहेत. तर बच्चू कडूंच्या मताशी मी सहमत आहे आणि अशा प्रकारची आम्ही दोघेही आमदार मिळून निश्चितपणे आम्ही बाकी आमदारांचं देखील आम्ही कन्व्हिन्स करण्याचा ठीक आहे. म्हणजे हे बिल मागे घेण्याच्या बच्चू कडूंच्या मागणीशी तुम्ही सहमत आहात असं आम्ही गृहीत धरायचं. ह्या पुरवल्या पाहिजेत आमदारांना, खासदारांना व्यवस्था पुरवल्या पाहिजेत. त्या व्यवस्था जर पुरवल्या नाही तर आणखी भ्रष्ट लोकप्रतिनिधी जन्माला येतील. या देखील माझ्या मताशी मी सहमत आहे. जसं अमेरिकेमध्ये बिलकुल त्या तुमच्या मताशी तुम्हाला सहमत असण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त वेळ संपलेली आहे. राम कदमजी, फक्त शेवटचा प्रश्न माझा, फक्त तुम्ही हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या.
हे बिल परत घेण्याच्या बच्चू कडूंच्या मागणीशी तुम्ही सहमत आहात किंवा कसे? मी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं, कमी अधिक प्रमाणात आहे, त्याच्या सगळ्या मताशी सहमत नाही, पण अपंगांचं मानधन वाढलं पाहिजे का, तर वाढलं पाहिजे या मताशी सहमत आहे. श्रीमंत आमदारांनी मानधन सोडलं पाहिजे का, हो सोडलं पाहिजे, पण जे गरीब आमदार आहेत त्यांना जर वाढीव पगार मिळत असेल, ठीक आहे, हे बिल परत घेतलं पाहिजे का याविषयी तुम्ही कुठलंही मत सध्या मांडलेलं नाहीये. तात्विक मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात, इतर सगळे सहमत आहेत. वेगवेगळी सुट्टी वाक्य करून सगळ्यांच्याच आतापर्यंत ज्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आपण तपासल्या तर त्यातलं कुठलंही वाक्य खोटं आहे, सत्य आहे, असत्य आहे अशा प्रकारची परिस्थिती दिसत नाही. मात्र ज्या प्रकारचा रोष केवळ आमदारांच्या पगारवाढीतून आणि मंत्र्यांच्या पगारवाढीतून जनतेतून उमटलेला दिसतोय, त्याचा विचार निश्चितपणे लोकप्रतिनिधींनी आणि त्याचबरोबर जनतेने देखील करण्याची गरज आहे. सेल्फ अप्रायझल ज्याला म्हणतात त्याचा वेगळा अर्थ सध्याच्या लोकशाहीमध्ये लावला जातो आहे आणि जनतेला विश्वासात न घेता, कुठल्याही प्रकारची चर्चा न करता किंवा कुठल्याही प्रकारची एकमेकांमध्ये प्रतिवाद सुद्धा न होता सगळे अचानकपणे इतर एरवी पायऱ्यांवर गोंधळ घालणारे, सभागृहात तासनतास चर्चा करणारे, चर्चेला वेळ उरत नाही याच्यावरून आक्रमक होणारे आमदार याविषयी मात्र सभागृहात ब्र देखील काढताना दिसत नाही आणि बाहेर येऊन मात्र वेगवेगळी सुट्टी विधानं करताना दिसतात, सुट्ट्या पद्धतीने आपापली भूमिका मांडताना दिसतात. मात्र जाहीरपणे याला विरोध करताना कुणीही आपल्याला दिसत नाही, एखाद दुसरा अपवाद सोडला तर. आणि विशेषतः आता काही शिक्षक आमदारांनी ही भूमिका घेतलेली आहे ते पाहिलं तर. या सगळ्याचा हिशोब जनता निश्चितपणे ठेवते आणि जसं विश्वंभर चौधरी म्हणाले की निवडणुकीच्या वेळी जनता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि त्यावेळी पुढच्या निवडणुकीमध्ये अर्थातच हे सिद्ध होईल की कोणाचं काम किती होतं आणि कोणाचा पगार किती होता. तूर्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे आभार. रोखठोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.